आम्ही त्यांचे कार्यकर्ता आहोत. निश्चितपणे आम्हाला वाटतं की एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आमची संघटना बांधणी त्या ठिकाणी आम्ही जशी करतो, युवा सेना असेल, शिवसेना असेल, युवती सेना असेल, महिला आघाडी असेल, निश्चितच चांगल्या त्या पद्धतीनं आम्ही काम करून मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे साहेबांना 2029ला कसं त्या ठिकाणी बसवायचं हे आम्ही त्या ठिकाणी आम्ही काम करतो. नमस्कार, टॉक 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर अकलूज येथे माळशिरस तालुक्याचे भूमिपुत्र, त्यांचं गाव पिलीव आहे. ते सध्या शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे युवकचे ते अध्यक्ष आहेत. प्रथमतः आमच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जय महाराष्ट्र. खरं तर आपण ज्या आपलं जे नेतृत्व आहे एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातल्या निवडणुकीसाठी तुमच्या नेतृत्वाकडून तुम्हाला अशा काही सूचना दिलीत का? आज तुम्ही युवक म्हणून माढ्यामध्ये फिरताय, कसं लोकांचा प्रतिसाद कसा आहे, तरुणांचा प्रतिसाद कसा आहे, तुमचं विजन काय आहे? सर्वप्रथम टॉक 18 न्यूज चॅनलच्या माध्यमातून जे प्रेक्षक आपल्या चॅनलला आपले सबस्क्रायबर किंवा जे बघतायत त्यांना सर्वप्रथम तर माझा मानाचा जय महाराष्ट्र. हे बघा, तुम्ही आता विचारलं की तसे काय इन्स्ट्रक्शन्स काय दिलेले आहेत का? निश्चितपणे सर्व पक्ष वाढीसाठी जो तो पक्ष आपल्या पक्ष नेतृत्वाला सर्वोच्च ठिकाणी बघण्याचा त्याला मानस आहे आपला. आम्ही त्यांचे कार्यकर्ता आहोत. निश्चितपणे आम्हाला वाटतं की एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आमची संघटना बांधणी त्या ठिकाणी आम्ही जशी करतो, युवा सेना असेल, शिवसेना असेल, युवती सेना असेल, महिला आघाडी असेल, निश्चितच चांगल्या त्या पद्धतीनं आम्ही काम करून मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे साहेबांना 2029ला कसं त्या ठिकाणी बसवायचं हे आम्ही त्या ठिकाणी आम्ही काम करतो. नक्कीच. आता तुम्ही माढा लोकसभा मतदारसंघात फिरताय, जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या चालूच्या निवडणुकीमध्ये इथं जिल्हा परिषदचा एक सदस्य आणि पंचायत समितीचे 2 सदस्य आपले निवडून आले. खरं तर माळशिरस तालुक्याने माळशिरस तालुक्याचा अभ्यास केला तर इथं मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांचं वर्चस्व आहे. पण हे असताना सुद्धा खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांनी माहितीतल्या महत्वाच्या पक्षांना, जे की तुमची शिवसेना आहे, आठवले साहेबांची RPI आहे, त्यांच्या आठवले साहेबांच्या त्यांना एक जागा ZPची दिली, ती निवडून आणली आणि तुमच्या जागा एक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती 2 जागा. खरं तर राष्ट्रवादीकडून सुद्धा तुम्हाला सहकार्य झालंय. भविष्यात काय वेगळी आघाडी महाराष्ट्रात बघायला मिळेल का तुमच्या माध्यमातून? मी ते उत्तर देणारा कार्यकर्ता नाहीये. निश्चितच आमचे वरिष्ठ त्या ठिकाणी आपला जो प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी मी लहान कार्यकर्ता आहे, त्यामुळं मी तितक्या पद्धतीचं उत्तर देऊ शकत नाही. पण निश्चितच त्या ठिकाणी शिवसेना असेल, शिवसेना वाढीसाठी जे काय करता येईल ते आम्ही करू. युवक म्हणून आज महाराष्ट्रातलं चित्र बघितलं तर प्रत्येक पक्षामध्ये युवक आहेत. पण एकूणच आजच्या युवकाची परिस्थिती बघितली तर ते राजकारणामध्ये, आता ठीक आहे, तुम्हाला माड्याचं तुम्ही तुमच्याकडे पद आहे, तुम्ही कार्यकर्त्यांचं जाळं विणताय, युवकांचं जाळं विणताय, परंतु असं पक्षामध्ये तरुणांना स्पेस आहे का? तरुणांनी राजकारणात यावं का? निश्चितच यावं, तरुणांनी यावं. माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी माढा लोकसभाचा संपर्क प्रमुख त्या ठिकाणी मला केलेला आहे. एक सामान्य घरातून, माझी आई शिक्षिका आहे, माझे वडील दुधाचा व्यवसाय करतात, मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी त्या ठिकाणी मला लाभलेली नाही आहे किंवा माझा बाप आमदार नाही आहे किंवा खासदार नाही आहे. तरीही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आमचे पूर्वे सरनाईक साहेब असतील, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील, यांनी लोकसभा संपर्क प्रमुख सारखी महत्त्वाची जबाबदारी त्या ठिकाणी माझ्यासारख्या युवकाला दिली. हे बघा, शेवटी कसं आहे, युवकाने देखील काम करणं महत्त्वाचं आहे. आज मी 2014 पासून ते आत्तापर्यंत मी नुसतं काम करत आलेलो आहे. शिवसेनेच्या माध्यमातून असेल किंवा आमच्या युवा सेनेच्या माध्यमातून असेल. कामाचा गुरु कोण होऊ शकत नाही. त्याच्यामुळं मला हे जी त्या ठिकाणी संधी मिळाली ते माझ्या कामाच्या जोरावर मिळाली, मी असं समजतो. नक्कीच. शेवटचा प्रश्न, माढा लोकसभा युवकची तुमच्याकडे जबाबदारी आहे. काय इथल्या कार्यकर्त्यांचा कसा प्रतिसाद आहे? पक्ष बांधण्यासाठी तुमचे पुढचे पाऊल कसे असणार? आता तुम्ही 1 तासभर झालं तुम्ही होतात मीटिंगला. उत्साह कसा आहे, कुठल्या पद्धतीचा त्या ठिकाणी आणि अकलूजमध्ये कसा उत्साह आहे तुम्ही बघतच आहात. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये युवा सेनेचा एक बेस, शिवसेनेचा एक चांगला बेस त्या ठिकाणी होईल आणि युवा सेना चांगल्या पद्धतीनं काम करेल, हे मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सर्व जनतेला सांगू इच्छितो. आणि येणाऱ्या काळामध्ये
शिवसेना आणि युवासेना असेल, त्यांचे सभासद नोंदणी असेल किंवा SIRच्या बाबतीत संबंधित जे काय आमच्या ध्येय आणि धोरणं असतील आणि येणाऱ्या काळामध्ये जे काय नवीन पदाधिकारी असतील, निश्चित काम करणारे पदाधिकारी त्या ठिकाणी आम्ही देऊ आणि या माढा लोकसभेला आम्ही युवासेना आणि शिवसेना वाढवू. नक्कीच धन्यवाद. तर हे होते याच तालुक्यातले बिलीव येथील भूमिपुत्र सुजित कुरकर. खरं तर सध्या ते सोलापूर येथे वास्तव्यात आहेत, परंतु त्यांना माढा लोकसभा युवकची शिवसेनेची अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे. बघू येणाऱ्या काळामध्ये सुजित यांची आपली सारखी भेट होणार आहे आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेच्या माध्यमातून या सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांचं कसं जाळ विणलं जातंय, कार्यकर्त्यांना कसं ताकद दिली जाते आणि येणाऱ्या काळातल्या भविष्यातल्या निवडणुकीसाठी शिंदे साहेबांचे हे कार्यकर्ते कशा पद्धतीने काम करतील हे येणाऱ्या काळात बघू. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.